आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। रामकृष्ण हरी, आपणा सर्वांचं दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत 363 वर्षांची अखंड परंपरा जपणारा श्री निंबराज महाराजांचा मानाचा गोपाळकाला। कीर्तनामध्ये स्वयं भगवान खांद्यावर खेळले, वारकरी परंपरेचे अद्वितीय वैभव, हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज दंडवते यांचे गौरवोद्गार। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील संत श्रेष्ठ श्री निंबराज महाराजांचा पालखी सोहळा आणि मानाचा गोपाळकाला हा वारकरी संप्रदायातील श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा अनमोल वारसा मानला जातो। श्री क्षेत्र देवदैठण ते श्री क्षेत्र पंढरपूर असा हा पालखी सोहळा तब्बल 363 वर्षापासून अखंडपणे सुरू असून आजही पूर्वापर चालत आलेली परंपरा तितक्याच भक्तिभावाने जपली जात आहे। आषाढी वारीमध्ये पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर ग्राम प्रदक्षिणा केली जाते। त्यानंतर आषाढ वद्य द्वादशीला गोपाळपुरा येथे मुख्य प्रवेशद्वारासमोर मानाचा गोपाळकाला आणि काल्याचे कीर्तन अत्यंत भक्तिमय वातावरण संपन्न होते। कीर्तन समाप्तीनंतर विविध खेळ खेळले जातात। हे पाहण्यासाठी सर्वांचे डोळे आतुरलेले असतात। या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्री निंबराज महाराजांचे 11वे वंशज व पालखी सोहळ्याचे चालक हरिभक्तपरायण चंद्रकार महाराज दंडवते हे गडावरून काल्याचा प्रसाद भाविकांवर उधळतात। त्या क्षणानंतरच गोपाळकाला पूर्णत्वास गेल्याचं मानलं जातं। या पालखी सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पिवळ्या रंगाची पताका। वारकरी संप्रदायात सर्वसाधारणपणे भगव्या रंगाच्या पताका दिसतात, मात्र श्री निंबराज महाराजांच्या दिंडीत पिवळ्या रंगाची पताका ही मिरवली जाते। या पिवळ्या रंगाच्या पताकेस ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असून गोपाळकाला संपन्न झाल्यानंतर ती गोपाळपुरा येथील मंदिराच्या शिखरावर विधिवत फडकवली जाते। देवदैठण गावासाठी हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून गावाच्या अस्मितेचा आणि एकतेचा उत्सव आहे। गावातील प्रत्येक घरातून किमान एक सदस्य तरी या मानाच्या गोपाळकाल्यास उपस्थित राहतो, अशी परंपरा आजही जपली जात आहे। त्यामुळं गोपाळपुरा परिसरात हजारो वारकरी आणि भाविकांची भक्तिमय आपल्याला गर्दी दिसते। काल्याच्या कीर्तनानंतर सर्व वारकरी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। त्यानंतर श्री निंबराज महाराजांचा पालखी सोहळा पुन्हा भक्तीच्या जयघोषात श्री क्षेत्र देवदैठणकडे मार्गस्थ होतो। यावेळी हरिभक्तपरायण चंद्रकार महाराज दंडवते यांनी उपस्थित वारकरी, ग्रामस्थ, सेवेकरी व सर्व सहकाऱ्यांचे मनोपूर्वक आभार मानले। तसेच एकूणच सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांमध्ये श्री निंबराज महाराज पालखी सोहळ्यात सुद्धा मानाचं स्थान मिळावं असं मत यावेळेस माजी सरपंच विश्वास गुंजाळ यांनी व्यक्त केलं। श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनीही या ऐतिहासिक आणि भक्तिमय परंपरेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त केलं। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरिः। हा जो सद्गुरु संत श्रेष्ठ निंबराज महाराज यांचा हा जो पालखी सोहळा चालू आहे, आज हा जो पालखी सोहळा 363वा हा पालखी सोहळा आहे। सद्गुरु निंबराज महाराज हे त्या ठिकाणी काशी ते रामेश्वर अशी यात्रा करायचे। 12 वर्ष यात्रा पूर्ण झाली, मग साक्षात त्या ठिकाणी पांडुरंग स्वप्नामध्ये आले आणि पांडुरंगाने सांगितलं की आता या वाऱ्या तुमच्या या ठिकाणी भरपूर सेवा झालेली आहे, आता पांडुरंगाची वारी तुम्ही सुरू करा। आणि मग साक्षात सद्गुरु महाराजांनी श्री विठ्ठलाची वारी या ठिकाणी सुरू केली आणि व्रत एकादशी करीन उपवासी गाईन हरनिशी नाम तुझे या न्यायानं या ठिकाणी ही निंबराज महाराजांची पंढरपूरची वारी ही सुरू झाली आणि गेली 363 वर्ष ही अखंड सेवा या ठिकाणी आपल्या या निंबराज महाराज देवस्थानचे जे अध्यक्ष आहेत हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त ग्रामस्थ देवदैठण, समस्त या ठिकाणी वारकरी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये
आणि सहकार्यानं चालू असलेला हा भव्य आणि दिव्य पालखी सोहळा या ठिकाणी आजपर्यंत चालू आहे. आणि हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज हे निमराज महाराजांचे 11वे वंशज आहेत. आणि अशी पिढ्यानपिढ्या अशी चालू असलेली ही पांडुरंगाची सेवा, पांडुरंगाची या ठिकाणी निमराज महाराजांच्या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय टाळ घेऊन उभे राहत होते. आणि जगद्गुरु तुकोबाराय यांचा एवढा अधिकार असताना सुद्धा कीर्तनामध्ये सगळे संत मांदियाळी उभे राहायचे. कीर्तनामध्ये निमराज महाराजांचा भक्तीमध्ये एवढा अधिकार होता की अखिल कोटी ब्रह्मांड नायक सर्व सर्वेश्वर परमात्मा निमराज महाराजांच्या खांद्यावर त्या ठिकाणी येऊन बालरूपामध्ये नाचत असत. गौरवर्ण कांती चंदनाची ओटी तिलक ललाटी केशराचा पीत पितांबर काशीसी कसला घननीळ सावळा स्कंदावरी असं वर्णन दत्तप्रबोध नावाच्या ग्रंथामध्ये निमराज महाराजांच्या चरित्राचे 5 अध्याय आहेत. त्या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महिपती महाराज म्हणून थोर संत होऊन गेले. त्यांनी सुद्धा सद्गुरू निमराज महाराजांचं वर्णन आपल्या भक्त लीलामृत नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. भक्ती विजय नावाच्या ग्रंथामध्ये सद्गुरू महाराजांचं चरित्र आहे. आणि असा महाराजांचा कीर्तनाचा अधिकार वाळवंटामध्ये त्या काळामध्ये सर्व संत महापुरुषांनी पाहिला. आणि साक्षात पांडुरंगानं सद्गुरू महाराजांना आपला पितांबर फाडून पीत पितांबर वगैरे असे प्रमाण आहेत, आपला पितांबर फाडून त्या ठिकाणी महाराजांना दिला आणि सांगितलं पताका दिली आणि सांगितलं दरवर्षी हो ज्या सगळ्या भक्तांच्या पालख्या येतात त्यामध्ये माझा निमराज महाराज हा शिरोमणी किंवा महाराज म्हटले की श्रेष्ठ संत श्रेष्ठ निमराज महाराजांची पालखी ही ओळखू आली पाहिजे. काल्याची वही भगवंताच्या बालक्रीडेचं वर्णन कशा पद्धतीनं केलं पाहिजे अशा काल्याची वही सद्गुरू महाराजांना त्या ठिकाणी दिली. आणि आज तागायत ती परंपरा आमच्याकडे या ठिकाणी चंद्रकांत महाराज असेल, आम्ही सुद्धा चंद्रकांत महाराजांचे बंधूच आहोत. आणि ह्या दंडवते घराण्याकडे सारंग महाराज असतील, त्या ठिकाणी ह्या दंडवते घराण्याकडे ही दिव्य परंपरा, पण त्याचे जे मेन मालक आहेत अध्यक्ष आहेत ते मात्र हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज आहेत. आणि त्या ठिकाणी गोपाळपूरला त्या ठिकाणी महाद्वारामध्ये आपली पताका लागल्याशिवाय काल्याची सांगता पूर्ण महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी पालख्या येतात. परंतु निमराज महाराजांना आपल्या श्रीगोंदा तालुक्याचं मोठं भाग्य आहे. श्रीगोंदा तालुका तसा म्हणजे महापुरुष तिथं प्रल्हाद महाराज महापुरुष असतील, मोहम्मद महाराज असतील, निमराज महाराज असतील, अशा अनेक महापुरुषांची ती भूमी आहे असं म्हटलं जातं. कुलम पवित्रो जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेनं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अशा पवित्र भूमीमध्ये सद्गुरू महाराजांची ही दिव्य परंपरा आज तागायत गोपाळपूरला आज काल्याची सांगता झालेली आहे. आणि सगळ्या भक्तांना महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी दरवर्षी हा सद्गुरू महाराजांचा मठ आहे. 5 दिवस दरवर्षी सगळे भावी भक्त महाराजांच्या बाकीचे द्वादशीला जातात, परंतु निमराज महाराजांचे सगळे भक्त काल्यापर्यंत राहतात. किंबहुना देवदैठणवरनं प्रत्येक घरातील एक व्यक्ती या काल्यासाठी येत असतो. असं काल्याचं दिव्य असं महत्व आहे. तो जो महाप्रसाद असतो तो आपले जे अध्यक्ष किंवा जे मेन मालक आहेत त्यांच्या हातून पूर्वी तो प्रसाद सगळ्यांना पेंद्या वाटी तो शिदोरी घ्यारे घ्यारे दही भात प्रसाद देतो पंढरीनाथ. त्या परंपरेनुसार हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज आपल्या हाताने सगळ्या भक्तांना प्रसाद देऊन कृतकृत्य करतात. ही परंपरा तेव्हापासून चालू आहे. निमराज महाराजांपासून ही परंपरा चालू आहे. आज तागायत ही परंपरा चालू आहे. चंद्रकांत बंधूचे मी अध्यक्ष निमराज देवसाचे सर्व आली त्याबद्दलचे स्वागत. तीर्थक्षेत्र देवदैठण ते पंढरपूर असा संतश्रेष्ठ निमराज महाराजांचा पालखी सोहळा आज 363 वर्ष पूर्ण होतात या वारीला. आणि जो आम्हाला मान त्या गोपाळपुरामध्ये आल्याचा आहे, खर तर तो इतका मोठा मान महाराष्ट्रामध्ये एकमेव पालखी आहे की जिला हा बहुमान तिथं प्राप्त झालेला आहे. आणि तो 363 वर्षांपासून आहे. परंतु आमची सर्व ग्रामस्थांची शासन दरबारी आम्ही प्रयत्नशील आहोत की 11वी मानाची पालखी म्हणून संतश्रेष्ठ निमराज महाराजांना मानाच्या पालखीमध्ये स्थान मिळावं. 2 वर्षापासून आमच्या संतश्रेष्ठ निमराज महाराजांच्या पादुका आम्ही औसेकर महाराज आहेत विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे ते अध्यक्ष आहेत, त्यांना एक विनंती करून अर्ज देऊन 2 वर्षापासून आमच्या निमराज महाराजांच्या पादुका या विठ्ठल मंदिरामध्ये जाण्याची त्यांनी आणि 5 वारकरी त्यासोबत अनुमती दिलेली आहे. परंतु तशी फक्त ते तोंडी झालं. परंतु आम्हाला शासनाकडनं आम्हाला तसं पत्र पाहिजे अधिकृत की
आपली मानाच्या पालखीमध्ये स्थान आम्ही देऊ आणि दरवर्षी 5 दिवस जे एकादशी असती ते काला हे जे 5 दिवसाचा कालखंड आहे त्यामध्ये दररोज नैवेद्य विठ्ठल मंदिरामध्ये जावा आणि त्याचबरोबर शेवटच्या दिवशी काल्याचा मान तर आहेच परंतु पादुकाही आमच्या त्या ठिकाणी जावात अशी एकंदरीत इच्छा आहे आमची सर्व वारकऱ्यांची. आमच्या निमराज महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी गेली 363 वर्षापासून हा पालखी सोहळा सुरू आहे आणि 363 वर्षी अतिशय उत्साहात हा सोहळा देवदर्शन पासून सुरू झाला आणि त्याच्यात अतिशय मोठ्या संख्येने भाविक भक्त देवदर्शन असेल पंचक्रोशी असेल या संपूर्ण परिसरातून त्यामध्ये सहभागी झाले. त्यांनी आमच्या या सोहळ्याची निश्चित स्वरूपात त्याचा आनंदोत्सव वाढवला, त्याची उंची वाढवण्याचं काम निश्चित स्वरूपात या सर्व भाविक भक्तांनी केलं. 363 वर्षापासून ज्या उत्साहात तो सोहळा चालू आहे त्याच उत्सवात किंबहुना त्याहीपेक्षा दिवसेंदिवस त्याचा उत्साह निश्चित स्वरूपात वाढत आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचा सर्वजण एकत्रित आल्यामुळे हा सोहळा चांगला होत आहे. म्हणून त्यामध्ये सहभागी सर्व भाविक भक्तांचं मी समस्त देवदर्शन ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि गेले 21 दिवस आपण सर्वजणांनी पालखी सोहळ्यासाठी प्रशासन असेल, सर्व अन्नदाते असतील, वाहतूक करणारे वाहनवाले असतील, ड्रायव्हर असतील, ते स्वयंसेवक असतील, या सर्वांनी अन्नदाते असतील, या सर्वांनी जी काही आमच्या पालखी सोहळ्यासाठी सेवा केली विशेषतः महाराजांवर श्रद्धा ठेवून एवढ्या मोठ्या संख्येच्या लोकांची सर्व प्रकारची सेवा केली त्याबद्दल या सर्व मंडळींचे मी देवदर्शन ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. जवळपास 363 वर्षांची अखंड परंपरा, वारकरी भक्तीची अविरत गंगा, पिवळ्या पताकांचे वैशिष्ट्य आणि श्री निमराज महाराजांच्या गोपाळ काल्याचे दिव्य वैभव आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाला एका अर्थानं उजाळा देत आहे. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.